नमस्कार फ्रेंड्स, दीपास कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत आलूचे पराठे. अगदी असे टम्म फुगतील, कुठेही तुटणार नाही आणि आलू अजिबात निघणार नाही आणि खूप सारे असे आलूची चटणी घालून तयार केलेली खूप टेस्टी लागतील. चला तर मग सुरू करूया. यासाठी 5 उकडलेले आलू घेतलेले आहे. आलूला आपण छान किसून घेऊ. बारीक किसल्यामुळे मग आपले जेव्हा आपण पराठे लाटतो तेव्हा तो आलू निघून येत नाही आणि मध्ये मध्ये येत नाही, आपली पोळी फाटत नाही, छान एकसारखी पोळी येते. त्यामुळे छान असं बारीक किसून घेऊ. बघू शकता आपली आलूचा छान किसलेला आहे. आता एका भांड्यात 3 चमचे मोठे तेल घेऊया. तेल छान गरम झालं की त्याच्यात अर्धा चमचा मोहरी घालू. मोहरी छान तडतडली की त्यात 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊ. मिरच्या छान होत आल्या की त्याच्यात छान कढीपत्त्याचे पाने टाकू. एक बारीक चिरलेला कांदा घालू. कांदा छान परतून घ्यायचा. कांदा जास्त होऊ द्यायचा नाही, थोडासा ट्रान्सपरंट होत झाला की अर्धा चमचा हळद घालूया. अर्धा चमचा लाल तिखट घालू. अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मीठ घालून घेऊया. छान सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आणि आपला उकडलेला आलू घालून घ्यायचा. आपण याच्यात मॅगी मसालाही घालू शकतो, खूप छान टेस्ट येईल. आणि निंबू टाकू शकता. सर्व चटणी छान मिक्स करून घ्यायची. चटणी बनायला बिलकुल वेळ लागत नाही, अगदी 1-2 मिनिटात आपली चटणी तयार होते. आता त्यावर झाकण ठेवून 1 मिनिट शिजू देऊ. छान चटणी तयार झाली आहे. एक वेळ छान मिक्स करून घेऊ. आणि मस्त कोथिंबीर घालून घ्यायची. सर्व साहित्य एक वेळ छान मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करून दिलेला आहे आणि इथे आपली चटणी रेडी. आता पराठ्याला लागण्यासाठी एक छोटीशी चटणी तयार करून घेऊ. खूप छान टेस्टी चटणी लागते. इथे मी एका बाउलमध्ये दही घेतलेलं आहे. दही छान फेटून घ्यायचं. एकसारखं मिक्स करून घ्या. आता याच्यात फोडणी घालण्यासाठी तेल गरम केलं आहे. अर्धी चमचा मोहरी घातली आहे. 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने, गॅस बंद करून दिला आहे आणि अर्धा चमचा मीठ आणि फोडणी छान त्यावर घालून घ्यायची. खूप छान टेस्टी अशी चटणी होते. पराठ्यासोबत खूप छान लागते आणि झटपट अशी चटणी तयार होते. आता इथे कणिक मळून घेतलेली आहे. तो कणकेचे छान छोटंसं गोळा घेतला आहे आणि आपली पुरी एवढी पोळी लाटून घ्यायची. पोळी जाडसरच लाटा, अशी पातळ नको व्हायला, नाही तर आपला पराठा फाटू शकतो. त्याच्यात आलूची चटणी घालून घेऊ. चटणी थोडीशी घाला, खूप जास्त नाही घालायची. आणि अशी सर्व कडेने असं जमा करून घ्यायचं. आणि जी उरलेली कणिक आहे ती काढून घ्यायची. आता याला हळूहळू लाटून घ्यायचं. हलक्या हाताने एकसारखं काठाने लाटून घ्यायचं, जास्त दाबायचं नाही. आणि पोळी अशी जाडसरच लाटा, नाही तर शेकताना ती फाटायची चान्सेस असते. गरज वाटल्यास थोडंसं पीठ लावा. हलक्या हाताने पोळी लाटून घ्या. आता तवा गरम झालेला आहे. आपली पोळी छान शेकून घ्यायचं.
आधी एका इकडनं शेकून घ्यायची, मग पलटी मारल्यावर छान त्याला तेल लावायचं. तेल भरपूर घाला. तुम्ही इथे तूपही लावू शकता, काहीच हरकत नाही. मी तेल लावलेलं आहे. सर्व कडेने तेल लावून घ्यायचं, मध्येही तेल लावायचं. बघू शकता आपला पराठा असा फुगलेला आहे. पाहू शकता छान पराठा तयार झाला आहे. अगदी सोपा आहे आणि खूप टेस्टी लागतो. या पद्धतीने पराठे करून बघा, खूप छान लागतील. कोणी गव्हाच्या पिठामध्ये उकडलेला बटाटा घालून पराठे करतात, तेही छान लागतात. पण ही पद्धत खूप छान आहे आणि याच्यात पराठे खूप टेस्टी लागणार आहे. बघू शकता आपला पराठा खूप छान फुगलेला आहे. इथे आपला पराठा तयार झाला आहे. आता काढून घेऊ. अशाच प्रकारे दुसराही पराठा शेकून घ्यायचा. एक साईडनं आधी शेकून घ्यायचा, मग पलटी मारल्यावर दुसऱ्या साईडला तेल लावून घ्यायचं. भरपूर तेल घ्यायला. तेल घातला की आपला पराठा छान फुगतो, नाही तर पराठा फुगणार नाही. आणि हलक्या हाताने छान शेकून घ्यायचं. बघू शकता कसा टम्म फुगलेला आहे. अगदी असाच पराठा आपल्याला हवा आहे. बस आपला पराठा रेडी झालेला आहे. खूप छान आणि खूप टेस्टी लागतो. एक वेळ नक्की ट्राय करा. आणि कसा झाला